मी अमित सुभाष कोकाटे. मी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाहक आहे. त्याचसोबत मी जॉबला ॲज अ सिनियर ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब करतो. त्याचसोबत मी जेव्हा माझ्या सुरुवातीची जी कारकीर्द होती की मी सोशल मीडियाचे पेज हँडल करत होतो, त्याचसोबत फोटोग्राफी करत होतो. तर अशी माझी म्हणजे ओळख म्हणाल तर बाप्पाचा एक भक्त हीच आहे. मुळात विषय असा आहे की ज्यावेळी फेसबुकवर जेव्हा सोशल मीडियावर जे पेजेस हा प्रकार जेव्हा सुरू झाला, तर त्यावेळी मुंबईचा गणेशोत्सव हे पेज मी खूप पाहायचो. त्यावेळी मुंबईचा गणेशोत्सव असेल, विश्वविनायक असेल, हे पेज पाहायचो. मग हळूहळू त्या विश्वविनायक टीमसोबत काम करू लागलो. तिथे म्हणजे जे टीम मेंबर्स होते ते मेंबर्स स्वतःचा कॅमेरा देत होते, तू फोटोग्राफी कर, त्यांचे फोटोज कसे अँगल आहेत, काय पर्स्पेक्टिव्हमध्ये काढलेले आहेत, काय त्याच्यामध्ये नाविन्य आहे, हे पाहताना मी फोटोग्राफी करायला लागलो. त्यांना दाखवायला लागलो. ते करेक्शन मला सांगू लागले की बाबा ही फोटोग्राफी अशी कर, म्हणजे हा फोटो असा आला पाहिजे, या अँगलने पाहिजे, यामध्ये हे ॲड झालं पाहिजे. तर या हळूहळू गोष्टी शिकता शिकता मी फोटोग्राफी करायला लागलो. जेव्हा मी ॲडव्होकेट नरेश दहीबावकर यांच्या संपर्कात आलो, जे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत, गेली 44 वर्ष ते प्रशासन आणि मंडळ, गणेशोत्सव मंडळ यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात. मग आता तुम्ही म्हणाल की याचा काय आपल्याला फायदा आहे, तर मी फायदा तोटा या दृष्टीने ही गोष्ट पाहतच नाही मुळात. कारण कसं आहे, आपला उत्सव जो जागतिक दर्जाचा होण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न केले पाहिजेत ते प्रयत्न करत असताना त्यामध्ये येणारे जे शासकीय प्रशासकीय जे अडथळे असतात, या अडथळ्यांना कुठेतरी आपल्याला उत्तर देणं गरजेचं असतं किंवा त्यातून एक मार्ग काढणं गरजेचं असतं. जसं की आपले बाप्पाचे आगमन सोहळे असतात, तर आगमन सोहळ्याच्या आधी आपल्या परमिशन ज्या मंडळांच्या आहेत त्या घेणं, तर त्यासोबत जे आगमन असतात त्यावेळी वाहतुकीला कुठेतरी अडथळा निर्माण होणार नाही. जसं की सिग्नलचे आडवे येणारे पोल असतील, वाढलेल्या झाडांच्या फांद्या असतील, तर त्याला कुठेतरी मूर्ती टच होता कामा नये आणि ती भंग पावणार नाही किंवा तिला काही होता कामा नये. तर रस्ते आहेत, रस्त्यांवरचे खड्डे जे की त्या ह्याच्यामधून ट्रॉलीवरच्या ज्या उंच मूर्त्या आहेत त्या घेऊन जाताना कुठेतरी त्या इनबॅलन्स होणार नाही. तर या दृष्टीने जी खबरदारी घेणं आहे, तर ते काम मी समन्वय समितीमध्ये आल्यापासून करू लागलो. माझं स्वतःचं जे मंडळ आहे डिला रोडचा राजा, या मंडळाची जी मुलं आहेत ही दरवर्षी राजन झाड यांच्या कारखान्यात ज्या मूर्त्या घडतात, ज्या 14 फुटाच्या ज्या मूर्त्या असतात त्या आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जातात मंडळांना सहकार्य म्हणून. तर असंच म्हणाल तर एक 2016-17चा वर्ष असेल, त्यावर्षी खूप जोरात पाऊस पडत होता, खूप जोरात, म्हणजे दिवस रात्र असे सलग 1.5 ते 2 दिवस झाला पाऊस हा कंटिन्यू पडत होता. आणि आमचं जर मैदान म्हणाल मोगल हाऊस, तर या मैदानामध्ये गुडघाभर पाणी होतं आणि या गुडघाभर पाण्यामध्ये उत्सव तोंडावर आलेला असताना बऱ्याच गणेशोत्सव मंडळांना प्रश्न पडलेला होता की आपल्या गणपतीच्या मूर्त्या घेऊन कशा जायच्या. तर त्यावेळी आमच्या मंडळाने लिटरली तुम्हाला सांगतो 12 गणपती, ज्या राजन झाडच्या मूर्त्या तर तुम्हाला माहिती आहे किती भव्य दिव्य असतात, त्यांची बॉडीची साईज पण मोठी असते, त्या मंडळांच्या मूर्त्या अक्षरशः भर पावसामध्ये त्या मूर्त्या रॅप केलेल्या होत्या प्लॅस्टिकने आणि त्या मूर्त्या गुडघाभर पाण्यातून चिखलातून मंडळाच्या मुलांनी खांद्यावर उचलून कुठलेही तमा न बाळगता घेऊन गेलेले होते. तर तो माझ्या आयुष्यातला खूप अंगावर काटा आणणारा क्षण म्हणाल तर तो आहे. कारण असं डेअरिंग कोणतंही मंडळ करत नाही आणि ते होत नाही. बाप्पाप्रती असलेली जी सेवा म्हणा किंवा प्रेम म्हणा, या भावनेने जे माझं मंडळ करतं, तर ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बाप्पासोबत असलेलं नातं काय सांगावं, म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलावं. जिथे जाईल तिथे तो दिसतो, जिथे मी अडखळतो तिथे तो वाट दाखवतो, म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. माझ्या कुठल्याही प्रवासात, म्हणजे मी गावी जरी जात असेल किंवा कुठेही जात असेल, माझ्या सासरी जात असेल कुठेही, तर तिथे
कुठल्याही ठिकाणी तो मला भेटतोच आणि कुठल्या ना कुठल्या तरी रूपात मला भेटतोच. आज माझ्या आयुष्यातलं जे मी आत्तापर्यंत ज्या पोझिशनला ज्या ठिकाणी उभा आहे तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे त्यानेच मला केलेलं आहे असं मला तरी वाटतं. कारण त्याच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्याच्या प्रेमाशिवाय इथपर्यंत मी येणं शक्य नव्हतं. आणि कसं आहे की त्याच्याच उत्सवामुळे मी घडलो आहे, त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमामुळे आज मी जे काय कार्य करतो हे त्यालाच मी समर्पित करतो. तर त्याबद्दल काय बोलावं त्या नात्याबद्दल. आगमन काळ जो असतो तो प्रत्येक छायाचित्रकारासाठी एक काय म्हणतो सुवर्ण संधी असते की म्हणजे त्याला वर्षभराचा डाटा जमा करायचा असतो. बरेचसे त्यामध्ये फोटोग्राफर्स असतात ते त्यांच्या पेजसाठी ते यूज करतात. काही जण असतात हे वेगवेगळ्या जागतिक दर्जाचे जे कॉम्पिटिशन असतात, एक्झिबिशन असतात त्यांच्यासाठी ते कलेक्शन करत असतात. आणि काही हौशी कलाकार असतात जे स्वतःच्या आनंदासाठी तिथे उपस्थित असतात. आता यामध्ये होतं काय की जेव्हा एखाद्या मंडळाची मूर्ती बाहेर पडत असते तर त्यावेळी सगळे छायाचित्रकार त्या वर्कशॉपच्या बाहेर रोडवर उभे असतात. मग त्यावेळी काय होतं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपले पोलीस बांधव असतात हे कुठेतरी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात. पण छायाचित्रकारांची गर्दी, बघ्यांची गर्दी, मंडळासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी, त्याचसोबत त्यांनी जो काही ढोल पथक असेल किंवा बँजो असेल तर ते असेल त्याची गर्दी, त्याचसोबत इतर मंडळांचे जे कार्यकर्ते आलेले असतात त्यांची गर्दी, हे सर्वच तिथे एकदम ब्लॉक करून जातात. मला कुठेतरी असं वाटतं की अशावेळी छायाचित्रकारांनी प्रसंगावधान राखत कुठेतरी तुमच्या फ्रेम डिस्टर्ब नाही झाल्या पाहिजेत, कुठेतरी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे, या सर्व गोष्टींचा त्यांनी भान राखलं पाहिजे. उदाहरण द्यायचं सांगतो, यावर्षी चंदनवाडी मंडळाचं आगमन होतं आणि त्यांच्या पुढे पंचशीलचा गणपती होता. आय थिंक पंचशील का कोणत्या तरी मंडळाचा गणपती होता. आणि त्यावेळी त्या मूर्तींची उंची ही 25 फुटापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना विरुद्ध दिशेने घेऊन जावं लागत होतं लालबाग परिसरात. आता याच्या बाबतीत आपण पोलिसांना आधीच सांगितलेलं होतं समन्वय समितीच्या मार्फत की या मूर्त्या अशा अशा पद्धतीने जाणार आहेत. आता पोलिसांच्या समोरचा प्रश्न असतो की मला ट्रॅफिक किती पटकन क्लिअर करता येईल त्या दृष्टीने ते वाहतूक चालू ठेवत असतात की बाबा लोकांनी पुढे जात राहावं. पण त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक येतील. आणि मग झालं कसं की जेव्हा लालबाग परिसरामध्ये त्या मूर्त्या आल्या, लोक गाड्या पाहत नव्हते, काही पाहत नव्हते, सरळ त्या रस्त्यावर मध्येच येत होते. आणि अशा वेळी त्या ठिकाणी 4 ते 5 ॲम्ब्युलन्स रांगेत उभ्या होत्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा या गोष्टी समजल्या, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ट्रॅफिकचं नियोजन केलं. त्या ह्याच्यामधून जेव्हा एक ॲम्ब्युलन्स बाहेर पडली तेव्हा त्या ॲम्ब्युलन्समधून एक बाई बाहेर हात काढून रडता रडता तिने नमस्कार केले, धन्यवाद धन्यवाद करत ती गेली. त्या क्षणाला माझ्या अंगावर काटा आला आणि मी बोललो की अरे, म्हणजे या ठिकाणी जर माझी फॅमिली असती तर काय झालं असतं. हाच विचार प्रत्येक फोटोग्राफरने केला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याने केला पाहिजे, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने केला पाहिजे. त्या ॲम्ब्युलन्समध्ये जर माझी फॅमिली असती आणि हा असा उत्सव जर आपण जो आपल्याला पाहिजे असं आपण म्हणतोय किंवा काही पद्धतीने तो होतोय तर त्यावेळी काय करावे. तर यासाठी मी नरे पार्क मंडळाला मानतो. त्यांचे कार्यकर्ते भले कितीही गर्दी असू दे, किती वाजंत्री असू दे, काही असू दे, पण ज्या पद्धतीने ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करतात ते वाखाणण्याजोग आहे. खरंच म्हणजे सांगायचं झालं तर आहे ना, ज्या उत्सवासाठी एप्रिल मे पासून ज्या मीटिंग्स चालू होतात प्रशासकीय पातळीवर आणि तेव्हा घरचे तर म्हणतात अरे उत्सवाला अजून बराच वेळ आहे, आतापासून काय तुझं चाललं आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये गणपती आहेत, मी एप्रिलपासून मीटिंग्स चालू केल्या. तर त्या असं सर्व प्रोसेसमधून जात असताना मग पाद्यपूजन, मग आगमन, मग ते 10 दिवस, मग त्या 10 दिवसांमध्ये मुंबईसोबत पुण्यात पण जा, उपनगरमध्ये जा,
बाप्पाला जितकं आपल्या नजरेमध्ये साठवून घेता येईल ते साठवून घ्या. आणि मग नंतर क्षण येतो तो विसर्जनाचा. त्या विसर्जनाच्या दिवशी पण वाहतुकीचा खोळंबा होणार नाही यासाठी पोलिसांबरोबर कॉर्डिनेशन करत गिरगाव चौपाटीपर्यंत पोचणं. गिरगाव चौपाटीवर पोचल्यावर तिथे ज्या मंडळांच्या ट्रॉली असतील, ट्रक असतील, त्या वाळू तुटलेल्या असतील तर त्या काढून देण्यासाठी मदत करणं. हे सर्व करून झाल्यानंतर जेव्हा शेवटला आपला लालबागचा राजा येतो, त्याला जेव्हा मी चौपाटीवर पाहतो, त्याच्या आरतीमध्ये दंग होतो. आणि जेव्हा तो जातो ना तराफ्यावरून, तो जड अंतःकरणाने बोलतो ना घरी येण्यासाठी, त्या चिखलातून बाहेर येण्याची इच्छा होत नाही. असं वाटतं तिथेच थांबावं, त्याला म्हणावं की थांब ना, नको जाऊस, अजून तुझ्या सोबत थोडे दिवस थांबू दे, तुझ्यासोबत राहू दे. तुझ्यासोबत खूप असे क्षण आहेत की जे कुठेतरी मिस केलेत मी तुझ्याबरोबर वावरण्याचे. तर असं कुठेतरी वाटत असतं. पण खरंच गणेशोत्सवासारखा उत्सव मी पाहिलेला नाही आहे आणि त्याच्याशिवाय राहू शकत नाही आहे.